श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 97वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. भगवंताच्या नामाचं महत्व सांगणारा समर्थांच्या मनोबोधातला हा श्लोक. श्रोतेहो, समर्थ माऊली आपल्याला या भगवंताच्या नामाची अनेक प्रकारे त्याचं आपल्या जीवनात असलेलं स्थान, त्याचं महत्व समजावून सांगत आहे. मनुष्याची बुद्धी ही खरोखर चंचल आहे. आपण दररोज एक गोष्ट ऐकतो, पण ती गोष्ट आपण आपल्या आचरणात न आणल्यामुळं संत देखील न कंटाळता वारंवार आपल्याला ती गोष्ट सांगत राहतात. आणि त्यामुळंच तुकाराम महाराज कदाचित म्हणाले असतील की मज निरंतर जागविती, मला अखंड ग्लानी येते, मी सदैव या बोधापासून दूर होतो, मला या भव रोगाची एक प्रकारे निद्रा येते. या सगळ्यातूनही न कंटाळता, जशी एखादी आई आपल्या मुलाला अभ्यासासाठी पहाटे उठवते, तिला कधी कंटाळा येत नाही, ती पण शिणलेली असते, दमलेली असते, पण आपल्या बाळाचं कल्याण व्हावं यासाठी जशी ती त्याला पहाटे उठवते, त्याप्रमाणे ही संत मंडळी आपल्याला वारंवार जाग करतात. एकच बोध वारंवार. ज्याला पहिल्यांदा कळालं भगवंताचं नाम हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे, खरं तर त्याचं कार्यच झालं. पण मनुष्य जीवाची ही खरोखर शोकांतिका आहे की संतांना एकदा नाही वारंवार सांगावं लागतं, एका युगात नाही सतत सांगावं लागतं, प्रत्येक शतकामध्ये सांगावं लागतं, प्रत्येक दशकामध्ये सांगावं लागतं. मनुष्याची बुद्धी इतकं सगळं ऐकूनही ते आचरणात आणत नाही. हेच खरं संतांच्या हृदयाचं वैषम्य. असो, समर्थ आपल्याला या श्लोकातही भगवंताच्या नामाचंच महत्व सांगत आहेत. समर्थांचं सांगण्याचा उद्देश असा आहे, श्रोतेहो, त्याचा सरळ अर्थ जर आपण विचारात घेतला तर समर्थ म्हणतायत की भगवंताच्या नामाचं स्मरण ज्याच्या मुखाशी नाही, ज्याने आपलं आयुष्य केवळ अहंतेपोटी घालवलेलं आहे, हे माझं या आसक्तीपोटी हा सगळ्या प्रपंचामध्ये जो रत आहे, त्याला या जन्मामध्ये मुक्ती मिळणं केवळ अशक्य आहे. आणि ही अहंता, ही आसक्ती, ही त्याच्या मृत्यूला एक दैन्यावस्था देते. आणि असं दैन्यवाणेपणे जीवन जे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पै पै जोडून कदाचित गाद्या गिरद्यांवर लोळत घालवलेलं असेल, पण त्याची मृत्यूची अवस्था मात्र अत्यंत दैन्यावस्था असते. अशा अवस्थेतला मृत्यू हा कधीही मोक्षाचे दरवाजे आपल्यासाठी उघडू शकत नाहीत. यासाठी एकच भांडवल लागतं. भगवंत या मोक्षाच्या दरवाजाशी तुमचा बँक बॅलन्स बघत नाही, तुम्ही जोडलेली लोक बघत नाही, तुम्ही मिळवलेला लौकिक बघत नाही, तो कुठलीच गोष्ट बघत नाही. त्याच्यासाठी फक्त एकच करन्सी तिथं उपयोगाला येते, ती म्हणजे त्या भगवंताच्या स्मरणामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याचे किती क्षण घालवलेले आहेत, त्याचं किती स्मरण, त्याची किती जाणीव तुम्ही तुमच्या हृदयामध्ये घट्ट ठेवलेली आहे. आमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये व्हॅल्यू ऍडेड मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो. दिवसातला किती वेळ तुम्ही ज्या नोकरी धंद्यामध्ये असता, त्यातील खरा किती वेळ, किती क्षण तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन केली, म्हणजे त्या प्रॉडक्टमध्ये मूल्य वर्धित होईल असं कार्य केलेलं आहे. याचा जेव्हा हिशोब काढला जातो तेव्हा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील 5 ते 6% वेळ जास्त मनुष्य हा व्हॅल्यू ऍडिशन करत नसतो. जर हाच फॉर्म्युला आपल्या जीवनाच्या श्वासांना लावला आणि आपल्या जीवनातल्या श्वासांपैकी किती श्वास आपण भगवंताच्या स्मरणामध्ये घालवले, तर मला वाटतं त्याची टक्केवारी या 5-6% देखील खूप खाली आपल्या जीवनामध्ये सापडते. आणि श्रोतेहो, भगवंताच्या या मुक्तीचा दरवाजा आपण आपल्याच हाताने ह्या मनुष्य जन्मामध्ये येऊन हातामध्ये किल्ली असतानाही उघडू शकत नाही. हे या मनुष्य जन्माचं वैषम्य, हाच संत हृदयाचा कळवळा. आणि त्यामुळं वारंवार त्यांचं भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला सांगणं
हाच समर्थांच्या मनोबोधाचा खरा अभ्यास. समर्थ आपल्याला या श्लोकामधून जो मतितार्थ सांगत आहेत, यामागे एक खूप मोठं सुंदर सूत्र आपल्याला जीवनात आपल्याला दिसून येईल. श्रोतेहो, आपण असा कधी विचार केला आहे का की हे सगळं विश्व हे दररोज सकाळच्या सूर्योदयापासून जे त्याचं रहाटगाडगं फिरत आहे, ते सकाळी उठणं, कामाला जाणं, पैसे कमवणं, प्रपंच थाटणं, मुलं बाळ त्यांची शिक्षणं, हे सगळं करायचं आणि एक दिवशी हे सगळं टाकून, या संसाराला इथंच सोडून, आपला देह इथंच टाकून, त्या देहाच्या अनुषंगाने जो आपण राहत आहोत त्याला सोडून निघून जायचं. हे सगळं कार्य चालतं कसं? याच्या मागची ऊर्जा काय आहे? ज्या गोष्टीला कुठलंही ध्येय नाही पण तरी देखील हे कार्य होत राहतं, याच्या मागची ऊर्जा कुठली? या सर्व विश्वाच्या एक्झिस्टन्सचं, या सर्व कर्मांच्या एक्झिस्टन्सचं खरं कारण श्रोतेहो ही आपली अतृप्त वासना आहे. या अतृप्त वासनेपोटी आपण वारंवार परत येतो. या अतृप्त वासनेचा भोग आम्हाला नवीन जन्माला घालतो. जसे आपण दररोज नवीन कपडे घालून ऑफिसला जावं, दररोज वेगवेगळे कपडे घालून ऑफिसला जावं, तसा हा मनुष्य जन्म अनेक योनींमधून फिरत आपल्या अतृप्त वासनांचा भोग घेण्याची इच्छा घेऊन या विश्वामध्ये येत असतो. म्हणजे या सर्व विश्वाच्या मागचं मूळ कारण ही वासना आहे. ही वासना देखील भगवंता इतकीच सनातन आहे. भगवंताने देखील एकोहम बहुस्याम, मी एक आहे, मला अनेक व्हायचंय, ही वासनाच आपल्या अंतःकरणामध्ये केली होती ना. आणि त्यामुळं वासना ही भगवंता इतकीच सनातन आहे. फक्त फरक इतका आहे की भगवंताच्या हृदयामध्ये असणारी ही वासना ही अत्यंत शुद्ध आहे, जाणीव स्वरूप आहे, तो गणेश आहे. आणि जेव्हा ही जाणीव जशी गंगा ही गंगोत्रीपासून वाहत कलकत्त्याला गंगासागराच्या जवळ अत्यंत गढूळ स्थितीमध्ये सापडते, त्याप्रमाणे ही शुद्ध जाणीव भगवंताच्या हृदयातून वाहत त्रिगुणाच्या आधाराने जेव्हा या विश्वामध्ये येते, तेव्हा या त्रिगुणांनी माखलेली ही वासना प्रत्येकाला जीवनामध्ये वेगवेगळे कर्म करायला भाग पाडते. मग ते कर्म कदाचित चांगले असतात, हे कर्म कदाचित वाईट असतात. श्रोतेहो, परमार्थामध्ये जर आपल्याला या मुक्तीचा दरवाजा उघडायचा असेल, या मनुष्य जन्मामध्ये येऊन ही मुक्ती प्राप्त करायची असेल, तर वासनेचं परिवर्तन आपल्याला करता येऊ शकतं. वासना ही नष्ट कधीच करता येऊ शकत नाही. वासना कदाचित क्षय करता येऊ शकेल, पण वासना ही संपूर्ण नष्ट होऊ शकत नाही. कारण की वासना ही मुळी या भगवंताच्या इतकीच सनातन आहे. मग संत काय सांगतात? संतांचं एकच म्हणणं आहे की या वासनेची जी दोन तोंड आहेत, एक तोंड हे सद्वासनेचं आहे आणि दुसरं तोंड हे तुम्हाला दुर्वासना किंवा नीच वासनांकडे घेऊन जाणार आहे. आणि मनुष्याला जेव्हा या विश्वामध्ये तो अनेक प्रकारचे भोग भोगत असतो, कारण की हे विश्व देखील, यातील प्रत्येक गोष्ट देखील ही भोग्य आहे आणि ती देखील एका वासनेपोटीच या विश्वामध्ये आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मनुष्य मात्र या भोगांशी जेव्हा मीपणाने आसक्त होतो, तेव्हा या वासनेचं खालचं टोक म्हणजे दुर्वासनेच्या बाजूने त्याचा प्रवास सुरू होतो. या भोगामध्ये जेव्हा अहंता मिसळते, जेव्हा मी आणि माझं घर, माझा पैसा, माझी मुलं बाळ, या प्रत्येकामध्ये हा माझा मी यायला लागतो, तशी त्याची वासना ही दुर्वासनेच्या दिशेने जायला लागते. या दुर्वासनेच्या दिशेने जात असताना त्याच्या जीवनात स्वार्थ प्रबळ होतो. या स्वार्थाच्या पाठोपाठ त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारे ज्ञान अंधेपणा, पूर्णपणे अज्ञानाचा अंधकार हा जाणवू लागतो. आणि यातूनच जेव्हा मृत्यूची शेवटची घटिका येते, तेव्हा कुठल्याही प्रकारचा प्रकाशाचा दीप त्याच्या हृदयात नसल्यामुळं मोक्षाचे दरवाजे तर फार लांबचे, मनुष्याचा जन्म देखील परत मिळणं हे कित्येकदा अशक्य होऊन जातं. 84 लक्ष योनींचा हा प्रवास, अनेक योनींमधून जेव्हा फिरून येतो तेव्हा त्याला मनुष्य जन्म मिळतो. असा मनुष्य जन्म देखील या वासनांच्या भोगापायी, अहंतेच्या पायी जर मनुष्याने वाया घालवला, तर या मनुष्य जन्मामध्ये येऊनही हात हलवतच त्याला परत जावं लागतं. आणि हेच श्री महाराज आपल्याला म्हणतात की तुम्ही इतके कष्ट करून माझ्या गोंदवल्याला येता आणि रिकाम्या हातांनी परत जाता, हे पाहून माझं हृदय कळवळतं. श्रोतेहो, संतांच्या वाक्यांचा अर्थ हा बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही.
तुम्ही इतके कष्ट करून गोंदवल्याला येता तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे काय कष्ट, छान एअर कंडिशन गाडीत बसून आलोय, मस्तपैकी प्रवास झालेला आहे, छान खाणं पिणं झालंय, काहीच कष्ट नाहीत. पण कष्ट हे संतांना जे सांगायचे ते हे नाहीत. हा जो प्रवास आहे तो फक्त पुण्यापासून गोंदवल्याला गेला किंवा मुंबईपासून गोंदवलं गेलं इतकाच नाही. अनेक मनुष्य योनींमधून आपण फिरून आलो, अनेक प्रकारच्या प्राणी मात्रांच्या योनी आपण बघितल्या. एवढं सगळं करून इतके कष्ट घेऊन सद्गुरूच्या चरणांपाशी आलो. गोंदवले म्हणजे मी सद्गुरू चरण म्हणतो. मग ती आळंदी असेल, ती कदाचित सज्जनगड असेल, ज्याचा ज्या बुद्ध पुरुषाच्या चरणी आपला खरा भाव आहे त्याच्या चरणांपर्यंत आपण या मनुष्य जन्मात पोहोचलो. पण इथपर्यंत येऊनही रिकाम्या हाताने परत जातो हे बघून संतांचं हृदय कळवळतं. आपली वासना ही निर्वासन करण्यापेक्षा सद्वासनेमध्ये बदलवणं हेच या सत्पुरुषाच्या चरणांचा खरं कार्य. आणि मग सत्पुरुषाचे चरण आपल्या हृदयामध्ये धरणं म्हणजे त्यांचा प्राण ज्याच्यामध्ये आहे ते आपल्या मुखाशी धरणं. ते म्हणजे भगवंताचं नाम, ते म्हणजे हरिचिंतन, ते म्हणजे हे हरीचं स्मरण. ही हरीची चिंतनाची अवस्था ही वासनेला सद्वासनेकडे घेऊन जाऊ लागते. ही आपल्या जीवनातली अहंता दूर करू लागते. आणि नेमका आपल्या बुद्धीचा विश्वास इथं बसत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे नाम आणि वासना यांचा काय संबंध? भगवंताच्या नामाचा वासनेशी थेट संबंध आहे. जसं जसं आपण भगवंताची वासना नाम घेऊ लागतो तशी तशी आपली वासना विरळ होऊ लागते. आणि हे आपल्याला अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये अगदी आपण आपल्या स्वतःवरून देखील बघू शकतो. आपण जेव्हा एखाद्या सत्पुरुषाच्याकडे जातो, त्यांनी दिलेलं नाम घेतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपला स्वभाव कितीतरी बदलत चाललाय. आपण पहिल्यांदा खूप रागीट होतो, आता आपल्याला राग थोडासा कमी झालाय. आपण पहिल्यांदा विषयांपासून जास्त लांब राहू शकत नव्हतो, आता या नामस्मरणाने थोडाफार का होईना वेळ विषयांपासून आपण लांब जाऊ शकतो. हे सगळं काय दर्शवतं? आपली वासना विरळ होत चाललेली हे दर्शवतं. नाम हे वासनेवरती कार्य करतं आणि करतं. नाम हे वासनेला निश्चितपणे विरळ करत जातं. ही वासना जशी जशी विरळ होत जाती तशी तशी माणसाची भोग भोगण्याची अहंता ही कमी व्हायला लागते. भोग भोगण्याची अहंता जशी कमी होते तशी वासनेतून सद्वासनेकडे जाण्याची प्रवृत्ती ही मनुष्याची वाढू लागते. आणि शेवटी एका टप्प्यावरती या विश्वातले सारे भोग मागं पडतात आणि एकच वासना, जी खरी सद्वासना तीच राहते. आणि ती म्हणजे त्या भगवंताच्या प्राप्तीची, त्या भगवंताच्या हरिचिंतनाची, त्या नामचिंतनाची. एवढी एकच सद्वासना ही या भगवंताच्या एकोहम बहुश्याम या शुद्ध जाणीवेपर्यंत जीवाला घेऊन जाते. इतकं साधं सोपं हे भगवंताच्या नामाचं कार्य आहे. आणि हेच भगवंताच्या नामाचं जीवनामध्ये मोक्षाच्या दरवाजाच्या किल्लीच्या रूपाने सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज तर एक पाऊल पुढे जातात. त्यांनी थेट भगवंताला एक प्रकारे आव्हानच दिलेलं आहे. ते काय म्हणतात? न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, घालावे सुखे घालावे आमासी. गुण गायी न आवडी, गुण गायी न आवडी. म्हणजे मी तुझं नाम आवडीने घेईन, अत्यंत मनापासून घेईन. मला काही नको, मुक्ती नको, धनसंपदा नको, मला फक्त या संतांचा संग दे. आणि जर या गुणगायनासाठी मला पुढचा गर्भवास मिळणार असेल तर तो देखील मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हे या तुकाराम महाराजांनी भगवंताला दिलेलं एक प्रकारचं आव्हानच आहे. यातून भक्तीची खरी परीक्षा, भगवंताच्या नामाची खरी परीक्षा, त्याचा खरा गुणधर्म आपल्याला लक्षात येतो की जो नाम घेतो त्याच्यापासून मुक्ती ही लांब राहूच शकत नाही. जो नाम घेतो त्याला पुन्हा गर्भवास नाही. हेच तुकाराम महाराजांना एक प्रकारे आपल्याला या पदातून सांगायचंय. आणि त्यामुळे श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये या वासनेला नष्ट करण्याच्या मार्गी लागू नका. आपण कधी स्वतःला अपराधी लेखू नका की ही कशी दडपून टाकायची, ही कशी तृप्त करायची. अरे कितीही संसार केला तरी तो तृप्त होत नाहीये. या वासनेला भगवंताकडे वळवा. हा संसार त्याचा आहे समजून करा. ह्या दिलेली मुलं बाळ ही सर्व जसे एखाद्या व्यापाऱ्याकडे गहाण टाकलेल्या दागिन्यांना तो सांभाळतो
त्याप्रमाणे कर्तव्य बुद्धीने सांभाळा, त्यामध्ये निसंग राहण्याचा प्रयत्न करा आणि ही निसंगता नामाने येते. त्यासाठी या भगवंताचं नाम आपण घ्या. त्या निसंगतेमुळं आपण कधीही प्रेम दारिद्र्य अनुभवत नाही बरं का. लोकांना असं वाटतं की निसंग होणं म्हणजे कोणावरही प्रेम न करणं. जो खरा निसंग होतो त्या संताच्या डोळ्यातून प्रेम भावना वाहते, त्याची दृष्टी ही प्रेमरूप होते, त्याचा स्पर्श हा प्रेमरूप होतो. जीवनामध्ये आपण ज्या प्रेमाची तृप्ती करण्यासाठी म्हणून हा प्रपंच मांडलाय, त्या प्रेमाचं सर्वोत्तम शुद्ध रूप म्हणजे ही संतांची दृष्टी, ती या नामसाधनेने येते. आपलं घरच खरं गोकुळ करून टाकतं अशी ही प्रेमभावना, अशी ही निसंगता, ती आपण भगवंताच्या नामाने साधा. उत्तम प्रपंच करा, सर्व भोग भोगा, पण त्यामध्ये कुठेही अहंतेने गुंतू नका. आणि जसं एखादं भाड्याचं घर सोडावं तितक्या सहजतेने आपण या भगवंताच्या नामामध्ये या देहाचं भाडोत्री घर सोडण्याची पात्रता आपल्या अंगी निर्माण करू शकतो. ती खरी सद्गुरु कृपा असते. आणि त्यासाठी समर्थ म्हणतात, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा. श्रोते हो, आयुष्याच्या आत्ताच्या क्षणापासून भगवंताच्या नामाला लागा, हीच आपल्याला मनापासून प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 98वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला गेले काही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने या मनोबोधात सांगत आहेत, त्यातीलच भगवंताच्या नामाचा एका वेगळ्या अनुषंगाने अभ्यास करणारा हा श्लोक आहे. प्रथमतः समर्थांच्या या श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात. समर्थ माऊली या श्लोकातून आपल्याला रामायणातल्या त्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देतात की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यापाशी रामेश्वर जवळ पोहोचलेले असतात. लंकेमध्ये जाण्यासाठी समुद्राला अनेक प्रकारे आर्जव करून बघितलं तरी समुद्र काही वाट द्यायला त्यांना तयार होत नाही. हे बघताक्षणी राम शेवटी आपला बाण समुद्रावरती उगारतात आणि मग या रामाच्या बाणाचं भय समुद्र देवतेला त्या जलाशयातून वरती आणतं. आणि मग ते रामाला सांगतात की रामा, उत्तर तर तुझ्या जवळच आहे. आम्ही तर साधी तुझी पंचमहाभूत, तुझ्या एका इशाऱ्यावरती आम्ही काम करणार आहे. तू जर म्हणशील तर तू आम्हाला जाळून खाक कर, हा तुझा अधिकारच आहे. पण प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन जर तुला असं वाटत असेल योग्य, तर ते तू जरूर कर. राहिला प्रश्न मला पार करून जाण्याचा, तर रामा उत्तर तुझ्या मागच आहे. नल नील हे 2 उत्तम स्थापत्यशास्त्र तुझ्याकडे आहेत, त्यांच्याकडून तू एक सेतू बांधून घे. तुझ्या या कार्यामध्ये हा समुद्र या दगडांना देखील, या पाषाणांना देखील केवळ तुझ्या नामप्रतापामुळं आपल्या पाण्यावरती तरंगायला भाग पाडेल. आणि झालं त्याप्रमाणे ते एवढं 18 पद्म वानरदळ ताबडतोब कामाला लागलं. लांबून लांबून मोठ्या शिळा पाषाण आणली गेली आणि समुद्रावरती बघता बघता एक उत्तम सेतू तयार झाला. पण यामध्ये वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक आलेला पाषाण त्यावरती राम ही 2 सुंदर अक्षरं लिहिली जायची आणि मग तो समुद्रामध्ये टाकला जायचा. आजही कित्येक जण त्या रामेश्वरवरून घरी आपल्या आणलेली दगडं आणि ती पाण्यामध्ये कशी तरंगतात हे देखील कित्येकदा दाखवत असतात. हेच समर्थ या श्लोकातून सरळ अर्थाच्या मार्गाने आपल्याला सांगतायत की हरी नाम नेमस्त पाषाण तारी. भगवंताचं नाम निश्चितपणे या पाषाणांना तारू शकतं. आणि या पाषाणांची जिथं या भवसागरामध्ये म्हणण्यापेक्षा या समुद्रामध्ये तरण्याची योग्यता हे हरिनाम निर्माण करतं, तर मग हा मानव या भवसागरातून का बरं पार होऊन जाणार नाही? भगवंताच्या नामाने हा मानव देखील निश्चितपणे या भवसागरातून पार होतो.
पण वस्तुस्थिती काय दिसते? आजही हा मनुष्य अनेक प्रकारच्या विकल्पांमध्ये, अनेक प्रकारच्या संशयाने ग्रासल्यामुळं भगवंताचं नाम इतकं सहजासहजी या भवसागरातून पार करणारं असा उत्तम एक मार्ग इतक्या जवळ उपलब्ध असूनही केवळ आपल्या मनातल्या संशयांपायी, विकल्पांपायी तो या भगवंताच्या नामाला दुरावतो. श्री महाराज आपल्या एका अभंगामध्ये अत्यंत काकुळतीला येऊन म्हणतात की अरे हिरा टाकोनिया गारा देसी हाती, तेथे माझी मती काय सांगू. हिरा टाकून गारा हाती घेण्यासारखा हा प्रकार आहे, असं श्री महाराजांचं या अभंगात सांगणं आहे. काय माझ्या रामा पाहतोसी अंत, काय मी पतित करू आता. आपला हा समाज जीवनातली पडदमूर्खता ही मनुष्याला या संशयाने, या विकल्पांमुळं, आपल्या या बुद्धीच्या पडदमूर्खतेपायी या भगवंताच्या नामाचा अभ्यास, या भगवंताच्या नामाचं चिंतन, हे हरिस्मरण मुखापाशी येऊ देत नाही. आणि त्यामुळं या संशयाने ग्रासलेल्या जीवाच्या मुखी नाम येत नाही. असा हा खरा पापरूपी जीव इतकं साधं सोपं साधन आपल्या जीवनातून विसरून जातो. हेच समर्थांच्या श्लोकाच्या सरळ अर्थाचं मर्म. श्रोतेहो, समर्थांना मनुष्य आणि पाषाण याचं एक प्रकारे विश्लेषण करण्यामध्ये अनेकदा आपण या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करताना देखील याचा संदर्भ घेतलेलाच आहे. समर्थांनी दासबोधामध्ये दुश्चित निरूपणाचा एक समास लिहिलेला आहे. यामध्ये मनुष्याची प्रवृत्ती कशी असते, या दुश्चित्त माणसाची जो कंटाळा, आळस, निद्रा आणि विकल्प संकल्प यांनी एकत्रितपणे दुश्चित्त जो झालेला असतो, अशा माणसाची स्थिती त्यांनी वर्णन केलेली आहे. अशा माणसाची स्थिती वर्णन करण्याच्या आधी समर्थ म्हणतात की मनुष्यापेक्षा पाषाण हा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. कारण की पाषाणातून जेव्हा शिल्प घडवलं जातं तेव्हा शिल्पकारांनी एकदा या पाषाणावरचे टवके काढले की दुसऱ्या दिवशी तो जेव्हा कामाला येतो तेव्हा त्याच्यावरती पुन्हा ते टवके चिकटलेले नसतात. पण मनुष्याच्या जीवनामध्ये मात्र अनंत वेळा सांगूनही, किती वेळा जरी आपण या श्री महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक वाचलं, अगदी आजच्या काळामध्ये सारांश लेखन जर करायचं ठरवलं या 365 प्रवचनांचं, तर श्री महाराजांच्या 365 प्रवचनांचं सारांश लेखन फक्त एकच होतं, ते म्हणजे नाम घ्या, नाम घ्या. बस एवढ्या एका शब्दावरती वेगवेगळ्या पद्धतीने श्री महाराजांनी हे प्रवचनाचं पुस्तक लिहिलंय. तरी देखील मनुष्य या नामाला जितका पाहिजे तितका समर्पित होत नाही. जेवढं त्याच्याकडून ते स्मरण घडावं, जेवढा त्याच्याकडे उपलब्ध वेळ आहे, तेवढा तो या भगवंताच्या स्मरणाला देऊ शकत नाही. याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असलेल्या विकल्पांचं जाळं. हे विकल्प या पाषाणासारखे टवके सद्गुरू आपल्याला दररोज काढून टाकत असतो आपल्या मनातून. पण दुसऱ्या दिवशी किंवा काही काळ गेल्यानंतर सद्गुरूंनी जर आपलं अंतरंग बघितलं तर या विकल्पांनी पुन्हा आपली जागा घेतलेली असते. पुन्हा हे संशय आपल्याला या नामापासून परावृत्त करत असतात. अशी समर्थांनी या पाषाण आणि मनुष्याची तुलना करताना शेवटी असा निष्कर्ष मांडला की पाषाण एक वेळ परवडला पण मनुष्य नाही. आणि हे श्री महाराज देखील म्हणायचे की काय आम्हा संतांचं प्रारब्ध होतं माहित नाही, त्यांनी आम्हा तुमच्या प्रापंचिकांमध्ये आम्हाला टाकलं, हेच आमचं प्रारब्ध. प्रापंचिक मनुष्याला परमार्थाची ही या दिव्यतेची गोष्ट सांगणं हे खरंच खूप अवघड आहे. जो अगदी आपल्या रक्तातल्या प्रत्येक थेंबामध्ये स्वार्थ भरून बसलेला आहे, ज्याला पारलौकिक गोष्टींशी खरं कुठलीही इति कर्तव्यता राहिलेली नाही, केवळ हा सगळा परमार्थ हा प्रपंचाला अनुकूल व्हावा म्हणून करायचा आहे, अशा माणसाकडून भगवंताच्या नामाची ही साधना करून घेणं हेच या संतांच्या प्रारब्धाचं दिव्यत्व. श्रोतेहो, आपण भगवंताच्या नामाला न लागण्याचं सगळ्यात प्रमुख कारण हे आपल्या मनातले संकल्प आणि विकल्प हे आहेत. ज्या वेळेला आपलं मन या संकल्पाच्या अनुषंगाने भगवंताच्या नामात राहतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने कामाला लागलेलं असतं. तो मनापासून नाम घ्यायला लागलेला असतो. पण एका क्षणामध्ये जसा श्रावण मासामध्ये सूर्य येतो आणि लगेच मेघांच्या आड लपतो, तसं या मनाचे संकल्प विकल्प चाललेले असतात. कुठलीही छोटी गोष्ट आपल्याला या संकल्पापासून लांब नेते.
अनेक वेळा आपण या संकल्पांपासून असे दुरावतो की पुन्हा त्या टप्प्यावरती देखील येऊ शकत नाही. या सेतुबंधनीच्या वेळेला एक अतिशय सुंदर कथा अनेक कीर्तनकार सांगत असतात. आपल्यापैकी कदाचित लोकांना माहिती असेलही. पण गमतीचा भाग म्हणून की प्रभू रामचंद्र या वानर दळाने बांधलेला हा सेतू बघत असतात. ते बघत असतात की प्रत्येक वानर एक दगड घेऊन येते, एक पाषाण घेऊन येते, त्यावरती राम ही अक्षरं लिहितंय आणि मग ते राम ही अक्षरं लिहिलेला दगड टाकताच तो पाण्यावरती तरंगतोय. राम ही सगळी लीला पाहतायत आणि मग एक दिवशी रात्री सगळ्यांची निजादीज झाल्यानंतर हळूच ते एक दगड आपल्या हातामध्ये घेऊन समुद्रामध्ये टाकतात आणि बघतात काय तर तो दगड बुडून जातो. दगड बुडून जातो हे बघताच प्रभू रामचंद्र थोडेसे ओशाळतात आणि माग हनुमंत उभा असतो हात जोडून, त्यांचा परमदास. यावरती प्रभू हनुमंताकडे विस्मयचकित होऊन म्हणतात, अरे हनुमंता, माझं नाम लिहिलं तर तो पाषाण तरला, पण मी मात्र स्वतः टाकला तर तो तरत नाही, काय कारण असेल? यावरती हनुमंत अत्यंत विनम्रतेने म्हणतो की प्रभू, आपल्या नामाने देखील पाषाण तरतात, पण आपण ज्याला सोडाल तो या भवसागरामध्ये कसा बरं तरेल? तो बुडणारच. आणि श्रोते हो, या रामाच्या हातून सुटणारा दगड हा खऱ्या अर्थाने जर कशाने सुटत असेल तर तो त्या मनुष्याच्या विकल्प बुद्धीने सुटतो. हा मनुष्याचा संशय हाच त्याला या रामापासून दूर नेत असतो. अनादी काळापासून हेच तत्व लागू आहे. शंकराची जी अत्यंत प्रियतम पत्नी सती, दक्षाची ही कन्या, या दक्षाच्या कन्येला आपल्या महादेवावरती अतीव प्रेम, पण या अतीव प्रेमापोटी त्याला महादेवाच्या अखंड साधनेमध्ये राहण्याचा एक प्रकारे राग येत असतो. महादेव एकदा प्रभूंच्या नामामध्ये निमग्न झाले की कित्येक हजार वर्षापर्यंत त्यांची समाधी असायची आणि त्यामुळं सतीला बऱ्याचदा वाटायचं की या प्रभूंमध्ये असं आहे तरी काय, माझे पतीच या विश्वाचे खरे देव आहेत, ते अजूनही कोणाचं स्मरण करतात. आणि ज्या वेळेला शंकराने तिला रामाचं ते लीला रूप दाखवलं की ज्या वेळेला राम वनातून फिरतोय, एकेका लता वृक्षांना मिठ्या मारतोय, रडतोय आपल्या पत्नीच्या विरहामध्ये, तेव्हा तिच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, संशय निर्माण झाला. प्रत्यक्ष महादेवाची पत्नी असूनही रामनामावरती संशय झाला आणि या रामनामाचा संशय तिला सतीच्या रूपातून रामाची पत्नी सीता या रूपामध्ये रामासमोर घेऊन आला. त्या सतीने सीतेच्या रूपामध्ये येऊन रामाची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये रामाने तिला एका क्षणामध्ये ओळखलं. आपल्या या सतीला महादेवाबरोबर तू का नाहीस असा प्रश्न विचारला. यावरती सती ओशाळली. पण या एका छोट्या संशयापायी सतीचं अग्निदिव्य झालं. शंकराने तिचा त्याग केला, कारण की तिने आपल्या परमदेवतेची, या पत्नीची म्हणजे एकंदर आपल्या आईची भूमिका घेतली. त्यामुळे ती आता माझी पत्नी राहू शकत नाही. त्या क्षणी महादेवाने सतीचा त्याग केला. त्यापुढे दक्षांच्या घरामध्ये तू जाऊ नकोस असं सांगूनही ती तिथे गेली आणि एक प्रकारे महादेवाच्या अंतःकरणातून उतरलेली सती या दक्षाच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती देऊन बसली. श्रोतेहो, भगवंताच्या नामावरती केलेला संशय हा जीवाला खूप लांब घेऊन जातो आणि हेच समर्थ म्हणतात की तया राम नामी सदा जो विकल्पी, ज्याचा राम नामामध्ये अखंड विकल्प आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये या विकल्पापायी खूप चक्रांमधून फिरून यावं लागतं. ज्याप्रमाणे सतीला पुन्हा पार्वतीच्या रूपामध्ये येऊन अपार साधनेने महादेवाला गाठावं लागलं, तसं जीवाने भगवंताच्या नामावरती घेतलेला संशय हाच त्याच्या अनंत जन्मांचा एक प्रकारे पाठपुरावा करणारा कारण ठरतं. महाराजांच्याकडे एक भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक साधक राहिला होते आणि या भाऊसाहेब फॉरेस्टना जेव्हा कळालं की डॉक्टर कुर्तकोटींना श्री महाराजांनी समाधीचा अनुभव दिला, तेव्हापासून ते देखील महाराजांच्या मागे लागले की महाराज, मला देखील हनुमंताचं दर्शन हवंय, मला देखील आपण माझ्या मस्तकी हात ठेवून त्या हनुमंताचं, त्या समाधीच्या अनुभवाचं दर्शन द्या. यावरती श्री महाराजांनी त्यांची बऱ्याचदा समजूत काढली, पण त्यांची समजूत काही केल्या पटेना. मग शेवटी एक दिवस महाराज त्यांना एका वनामध्ये घेऊन गेले. एका झाडाखाली त्यांना बसवलं आणि ते म्हणाले, भाऊसाहेब, आता मी तुमच्या मस्तकावरती हात ठेवतो आणि मी काय करत आहे हे बघायचं नाही बरं का. असं म्हणून त्यांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला, तो काढला
आणि म्हणाले आता डोळे उघडायचे नाहीत, असं म्हणून महाराज थोडंसं समोर उभे राहिले. भाऊसाहेबांच्या मनामध्ये विकल्प सुरू झाला की अरे यांनी आपल्या नुसता डोक्यावरती हात ठेवलाय, आपल्याला खरंच हनुमान दिसेल का, आपल्याला खरंच ही समाधीची अवस्था अनुभवायला मिळेल का, असं म्हणता क्षणी मनामधल्या या संशयाने त्यांच्या डोळ्याची थोडीशी उघडझाप होऊन डोळे किलकिले करत त्यांनी महाराजांकडे बघायचा प्रयत्न केला. तर तो प्रत्यक्ष मारुतीचा अवतार त्या नरदेहामध्ये त्यांच्या समोर उभा होता. पण एवढं करूनही त्यांना त्या रूपाची जाणीव झाली नाही. महाराज चट दिशेने म्हणाले, भाऊसाहेब संधी हुकली बरं, आता बघूत पुन्हा कधीतरी. मनुष्याच्या जीवनामध्ये संशय हा खऱ्या अर्थाने त्याचा शत्रू असतो. आपण भगवंताच्या नामावर का बरं विश्वास ठेवत नाही श्रोतेहो? काय नेमकं कारण आहे? भगवंताच्या नामावरती आपल्या जीवनामध्ये संशय असण्याचं कारण आपण श्रद्धा दरिद्री झालेलो आहोत. आपण अंधश्रद्धाळू नसावं, आपण कुठल्याही गोष्टीवरती अगदी ब्लाइंड फेथ ठेवू नये. पण जसं शास्त्रामध्ये शास्त्रज्ञांनी प्रयोग जे सिद्ध केलेले आहेत ते सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये जसे वापरतो, तसं या संतांनी भगवंताच्या नामाच्या आधाराने आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलेलं आहे. अशा या संतरूपी शास्त्रज्ञांचे सिद्धांत आपण का बरं वापरत नाही? आपण का त्याच्यावरती संशय घेतो? तुलसीदास संशयाची व्याख्या करताना फार सुंदर रूपक देतात. ते म्हणतात की दुधामध्ये आपण कितीही पाणी घाला तरी देखील ते पाणी हे दुधाच्या भावानेच विकलं जातं, होय की नाही? आपण बघतच असतो रोजच्या व्यवहारामध्ये दुधामध्ये पाणी घातलं जातं, पण म्हणून कोणी मनुष्य पाण्याचा दर वेगळा देत नाही, तो दुधाच्याच भावाने पाणी विकत घेतो. तसं परमार्थामध्ये कितीही प्रपंच मिसळला तरी संत तो स्वीकारतात, कारण की प्रापंचिक हा शुद्ध परमार्थ करू शकत नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे परमार्थामध्ये प्रपंच कितीही जरी मिसळला तरी संत ते स्वीकारतात. पण याला एकच अट आहे, जसं दुधा आणि पाणी हे एकत्रपणे विकलं जातं कुठपर्यंत? जोपर्यंत त्यामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत. ज्या क्षणी या दुधामध्ये मिठाचा खडा पडतो त्या क्षणी पाणी वेगळं होतं आणि दूध वेगळं होतं. त्याप्रमाणे जो परमार्थ करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये या संशयाचा मिठाचा खडा आपल्या या परमार्थ साधनेत उतरवतो, त्यासरशी संत त्या दुधासारखं दूध वेगळं आणि पाणी वेगळं अशी त्याच्या जीवनाची अवस्था करून टाकतात. त्यामुळं आपण श्रद्धा दरिद्री न व्हावं, श्रद्धेची संपत्ती वाढवावी, अंधश्रद्धा न ठेवावी. पण या संतांनी जे आपल्याला वारंवार सांगितलं, एकाच नाही अगदी ज्ञानेश्वरांपासून ते श्री महाराजांपर्यंत या प्रत्येक संताचं एकच सांगणं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग असं असताना आपण का बरं या पापांच्या राशी आपल्या डोक्यावर उचलाव्यात? संतांच्या चरणांवरती मस्तक ठेवून द्यावं. तुम्ही सांगताय ना, म्हणजे हे नाम निश्चितच माझ्या जीवनाचं कल्याणकारी असेल आणि माझ्या जीवनाचं जे कल्याणकारी आहे ते मी व्यवहारात नाही का मिळवत? मग इथं परमार्थामध्येच आपण संतांच्या वचनाला का फोल ठरवतो? श्रोते हो, मनापासून तळमळून अंतःकरणापासून या भगवंताच्या नामाला स्मरा, म्हणजेच आपण संतांचे खरे उत्तराई होत. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधातला 99वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, तये माझी जाता गती पूर्वजासी, मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. समर्थ माऊली आपल्याला इथं भगवंताच्या नामाचं महत्व सांगताना आपल्या सर्वांचं जे आराध्य तीर्थक्षेत्र आहे, जे आपल्या हिंदू धर्माची परमार्थिक राजधानी आहे, अशी या काशी क्षेत्राचं वर्णन करत, जिथं प्रत्यक्ष महादेव आपल्या वस्तीला आहेत, अशा महादेवांच्या रूपाने जो काशी क्षेत्रामध्ये आपल्या शरीराचा त्याग करतो, त्याच्या कानात प्रत्यक्ष महादेव भगवंताचं नाम, रामाचं नाम सांगतात, अशा सरळ अर्थाने या श्लोकाचं वर्णन करत आहेत. श्रोतेहो, आपण अनेक तीर्थक्षेत्रांना जातो. आपण कधी विचार केलेला आहे का की या हिंदू धर्मातली तीर्थक्षेत्र ही नेहमी नदीच्या किनारीच का असतात? आपण बघा, गोदावरीच्या किनारी जा, अनेक तीर्थक्षेत्र आपल्याला तिथं दिसतील. पैठण आहे, त्याचप्रमाणे जांब आहे,
तिथपासून एकाहून एक सरस ठिकाणे या गोदावरीच्या किनारी आहेत. आपण जर इकडं महाराजांच्याकडे आलो तर माणगंगेचा किनारा आहे. पंढरपूरला जावं तर चंद्रभागा आहे. तसंच काशीला जावं तर गंगा यमुना सरस्वतीचा अतिशय सुंदर असा संगम प्रयाग क्षेत्र हे देखील तिथं आहे. अशा प्रत्येक नदींच्या किनारीच भगवंताचं मंदिर, भगवंताचं ध्यान हे आपल्या हिंदू धर्माचं एक प्रकारे प्रतीक आहे. काय असावं याच्या मागचं कारण? कारण एकच आहे की भगवंत हा साक्षी आहे. तो या नदीच्या किनारी जसा हा काळ वाहत असतो तसा या काळाच्या किनारी हा भगवंत साक्षी रूपाने वसतो आणि या काळाकडे तो एक प्रकारे ऑब्झर्व्हर म्हणून त्याचं फक्त निरीक्षण करणारा, अशा अर्थाने या हिंदू धर्माचं हे प्रतीक आहे की प्रत्येक मंदिर हे नदीच्या किनारी अतिशय सुंदर अशा रमणीय ठिकाणी आहे. तिथं अनेक साधू संत जाऊन भगवंताचं दर्शन घेतात, त्या नदीमध्ये स्नान करतात. ते पुण्यक्षेत्र मानलं जातं. या देहाच्या अनुषंगाने झालेल्या बऱ्या वाईट कर्मांचा एक प्रकारे झाडा या पुण्यक्षेत्रांमध्ये होत असतो. त्यामुळे या काशी क्षेत्राचं महत्व आपणा सर्वांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. पण श्रोतेहो, गंमत अशी आहे की आपण बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जात असताना आपण आपल्या मनाच्या संकल्पना इतक्या काही घट्ट करून जातो की जायचं, आपल्या पितरांचं तर्पण करायचं, काय जी श्राद्ध असतील ती करायची, भगवंताचं दर्शन घ्यायचं, नदीमध्ये स्नान करायचं, प्रसाद घ्यायचा आणि लगेच निघायचं. आपल्या मनामध्ये या सगळ्या खूणगाठी इतक्या पक्क्या असतात की त्या तीर्थक्षेत्राचं खरं महात्म्य आपल्याला कित्येकदा बघायलाच मिळत नाही. तुलसीदासांसारखा एखादा संत असतो की जो आपल्या रामायणामध्ये प्रयाग क्षेत्री नेमकं काय आहे याचं वर्णन आपल्याला सांगतो. या काशीला नेमकं काय आहे. प्रभू रामचंद्र वनामध्ये जेव्हा गमन करत होते तेव्हा अयोध्येपासून काही अंतरावरच पुढे आल्यानंतर ते निषाद राजाच्या राज्यातून भरद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे जायला निघालेले आहेत. आणि या भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जाताना त्यांना हा प्रयाग संगम हे काशी क्षेत्र तिथं त्यांचा मुक्काम आलेला आहे. या क्षेत्राचं वर्णन तुलसीदासांच्या नजरेतून बघा. तुलसीदास म्हणतात की श्री रामचंद्र या तीर्थराज प्रयागाचं दर्शन घेत आहेत. त्या प्रयाग क्षेत्राचा सत्य हा मंत्री आहे, जिथं सत्यवाणी हा त्याचा मंत्री आहे. श्रद्धा ही या प्रयाग क्षेत्राची प्रिय पत्नी आहे. श्री वेणी माधवजींसारखे त्याचे हितकारी मित्र आहेत. या प्रयाग क्षेत्राच्या राजाकडं जी भांडारं भरलेली आहेत ती अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 गोष्टींनी भरलेली आहेत. असा हा अत्यंत पुण्यमय सुंदर देश, जिथं गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे या राजाचं सिंहासन झालेलं आहे. त्याच्यावरती अक्षयवट रूपी छत्र आहे जे मुनींच्याही मनाला मोहित करतं. आणि यमुनाजी आणि गंगाजींच्या लाटा ज्या श्याम आणि श्वेत आहेत त्या चौऱ्या तिथं ढाळत आहेत. ज्यांच्या दर्शनाने दुःख, दारिद्र्य नष्ट होतं. असं हे प्रयाग क्षेत्र जिथं पुण्यात्मा पवित्र साधू सेवा करतात आणि आपल्या सर्व मनोरथांची प्राप्ती करून घेतात. श्रोतेहो, प्रयाग क्षेत्र हे आपल्या मनोरथ प्राप्तीसाठी देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. पण मनोरथ हे मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत दृश्य गोष्टींच्या अनुषंगाने आहे, लौकिक गोष्टींच्या अनुषंगाने आहे, तोपर्यंत या प्रयाग क्षेत्राला आपण एक प्रकारे संकुचित करत असतो. आपल्यासारखे प्रापंचिक मंडळी तिथं जाऊन हे होऊ दे, ते होऊ दे अशा पद्धतीनेच जर या गंगा यमुना सरस्वतीमध्ये स्नान करणार असतील तर खरंच आपण गंगेमध्ये स्नान करतो का? महाराज अनेकदा सांगताना म्हणायचे की गंगेमध्ये इथं अनेक लोक येतात, स्नान करतात, पण प्रत्येकाची भावना तेवढी शुद्ध नसते. त्यामुळे गंगेसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये येऊनही त्यांचं काम होत नाही. शुद्ध भावना हे खरं तीर्थाचं महत्व आहे. आपण ज्या भावनेने त्या तीर्थक्षेत्रात जातो ते खरं त्या क्षेत्राला तीर्थ पण देत असतं. तिथं येणारा एखादाच अत्यंत निष्काम असा संत त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य चिरकाळासाठी करून टाकतो. आपल्या माण नदीला जर श्री महाराजांचं स्थान नसतं तर ही माणगंगा ही इतकी पवित्र झाली नसती. अहो माणगंगेच्या तीरी अवतरले श्रीहरी, आपण असं म्हणतो ते केवळ या संताच्या तिथल्या अस्तित्वामुळं. एखादी नदी, एखादं स्थान हे त्या संताच्या अस्तित्वाने
प्रसिद्धीला आलेलं असतं. प्रयाग क्षेत्राला प्रभू रामचंद्रांनी भेट दिलेली आहे. प्रयाग क्षेत्राला आपले आराध्य प्रभू राम असल्यामुळं त्यांची वाट पाहत शंकर महादेव तिथं आहेत. पण प्रयाग क्षेत्राला या दोघांच्या मुळंही महत्व आलेलं नाही. अर्थात त्यांचे पाय लागले त्यामुळे ते पवित्र झालंच. पण प्रयाग क्षेत्राचं खरं नाव जर कोणी या इतिहासामध्ये चिरकाळ नोंदवून ठेवलं असेल तर ते रामाच्या पाठोपाठ धावणाऱ्या भरतानी केलेलं आहे. जेव्हा भरत रामाला शोधत शोधत त्याच मार्गाने प्रयाग क्षेत्राला येतो, भरद्वाज ऋषींना भेटतो आणि भरद्वाज ऋषी जेव्हा त्याची समजूत काढतात, अरे राम जेव्हा इथं आला होता तेव्हा राम आणि सीता रात्रभर केवळ तुझं स्मरण करत बसले होते या आश्रमात, असं जेव्हा भरताला कळतं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. आणि मग तो प्रयाग क्षेत्रावरती स्नान करण्यासाठी जातो. प्रयाग क्षेत्रावरती आता राजा भरत आलेला आहे. त्यावेळेचा अयोध्येचा तो राजा. अयोध्येचं साम्राज्य हे फार मोठं, इंद्राला लाजवेल एवढं त्यांच्याकडे संपत्ती होती. असा हा राजा या अयोध्येचा प्रयाग क्षेत्रावरती आलेला आहे. आजकालच्या काळामध्ये पंतप्रधान देखील वाराणसी क्षेत्रातून येतात. त्यांच्या मागे जसा मोठा लवाजमा असतो तसा कदाचित भरताच्या मागे देखील त्या तीर्थक्षेत्रावरती आला असेल. अनेक साधू संत आले असतील. आणि मग भरताला त्या प्रयाग क्षेत्रात जेव्हा तीर्थ हातामध्ये देतात आणि नदीच्या पात्रामध्ये उभं राहून त्याला जेव्हा संन्यस्त लोक सांगतात की हे भरता, तुझ्या मनातलं जे काही मनोरथ असेल ते तू या क्षेत्रामध्ये मागून घे. हे क्षेत्राचा महिमाच असा आहे की हा क्षेत्र कधीच मनुष्याला खाली हात पाठवत नाही. आणि मग भरत त्या नदीच्या कडे बघत आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू एक प्रकारे त्या नदीमध्ये आणखीन पवित्र करण्याच्या दृष्टीने हातामध्ये जल घेत तुलसीदास दोहा रचतात, अर्थ न धर्म न काम रुची न गती चाहू निर्बाण, जन्म जन्म रती रामपद यह बरदानु न आन. भरताची ही अप्रतिम कथा. भरत म्हणतो की मी क्षत्रिय आहे, मी खरं काही मागायला नाही पाहिजे, पण काय करू, जो लाचार होतो तो भीक मागायला देखील तयार होतो. हे प्रयाग क्षेत्रा, जर तुझं मनोरथ इथं जर माझं काही पूर्णच होणार असेल तर मला एक दे. काय? अर्थ न धर्म न काम रुची. मला अर्थ नको, मला धर्म नको, मला कामही नको आणि मला मोक्षही नको. अरे तू काहीच का मागत नाहीस, मग काय पाहिजे तुला? जन्म जन्म रती राम पद यह बरदानु न आन. मला जर मोक्षही मिळणार नसेल तर मला अनेक जन्म मिळतील ना, कदाचित या 84 लक्ष योनींमधून मी फिरीन ना. फिरू दे, काही हरकत नाही, पण अशा ठिकाणी माझ्या प्रत्येक जन्मामध्ये माझं रामाच्या चरणी प्रेम वृद्धिंगत होऊ दे, एवढंच मी मागणं या प्रयाग क्षेत्रामध्ये मागतो. असं म्हणून त्यांनी हातातलं पाणी सोडलं. त्या सरशी सर्व प्रयाग क्षेत्र हादरलं. साधू साधू म्हणून त्या गंगा यमुना सरस्वतीच्या संगमातून आवाज येऊ लागला आणि भरतानी या क्षेत्राला खरं पुण्य पावन करून टाकलं. भगवंताच्या नामाचं महत्व, रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होणं, हे प्रयाग क्षेत्राचं महत्व आहे. आणि ते होतं कारण की तिथं प्रत्यक्ष महादेव आहे. त्या भरताच्या अंतःकरणातली प्रेरणा म्हणजे महादेव. जन्म जन्म रती रामपद यह बरदानुनान. आपण काशीला जावं आणि मग त्या भरताच्या स्मरणामध्ये डोळ्यात 2 अश्रू आणून हातामध्ये त्या त्रिवेणी संगमातलं पाणी घेत जर आपण हेच वरदान मनापासून मागू शकलो की हे रामा, अरे तू खूप मला दिलंयस रे, अजूनही काय मागू तुझ्याकडं. या दृश्य जगातली कुठलीही गोष्ट जरी अजूनही मी घेतली तरी ती मला कमीच आहे. तर जे भरताच्या हृदयामध्ये महादेवानी सांगितलं तेच तू माझ्या कानामध्ये सांग. जन्म जन्म रती रामपद यह बरदानुनान. आणि जर आपली अशी खरी भावना झाली, अशी जर आपली अंतःकरणापासून जर भावना असेल की मला रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होऊ दे, श्रोतेहो, तोच वासनाक्षय आहे, तोच मोक्ष आहे, तीच मुक्ती आहे. आणि या मुक्तीची गंमत अशी, याची खरोखर अवीट गोडी अशी की ती त्या देहालाच मुक्त करत नाही तर ती त्या देहाच्या बरोबर त्याच्या असंख्य पिढ्यांना देखील मुक्त करून जाते. राजा भरताची एक अतिशय सुंदर गोष्ट एका कथाकारांकडून ऐकली होती. ती अशी की राजा भरताने जेव्हा परत तो अयोध्येमध्ये आला आणि जेव्हा त्यांनी बघितलं की सगळी जनता दुःखाने होरपळतीये आणि या जनतेला जेव्हा त्यांनी रामाच्या विरहामुळे दुःखात होरपळताना बघितलं
तेव्हा आपल्या सगळ्या शक्तीनुसार आपल्याला जी रामाची कृपा आहे आपल्यावरती, त्या कृपेच्या आधाराने त्यांनी प्रत्यक्ष काळाला एक वचन मागून घेतलं की जोपर्यंत माझा राम परत येत नाही, जोपर्यंत या प्रत्येक अयोध्येच्या जनतेला येऊन भेटत नाही, त्यांचं सांत्वन करत नाही, त्यांच्या दुःखाचं हरण करत नाही, तोपर्यंत हे काळा या अयोध्येतल्या एकाही माणसाला जीवन त्यागण्याचा अधिकार नाही, त्याचा प्राण हिरावून घेण्याचा तुला अधिकार नाही. त्यामुळे या संताच्या या वचनाने जणू काही या अयोध्येभोवती काळाला थांबवून ठेवलं. आणि जेव्हा राम आला, त्यांनी हे भरताचं केलेलं वचन बघितलं, तेव्हा रामाने आपली लीला कार्य संपवताना, अवतार कार्य संपवताना या प्रत्येकाला आपल्या निजधामामध्ये तो घेऊन गेला. हे संताचं सामर्थ्य आहे. आणि हे घडलं ते केवळ या भरताच्या शक्तीने, या भरताच्या सामर्थ्याने. आणि त्यामुळं रामाने प्रत्येकाला आपल्या निजधामी नेलं. आणि त्यामुळं आपल्याला तर फार छोटं वचन इथं दिलेलं आहे की जर तुमच्या अंतःकरणात खऱ्या अर्थाने रामाचं प्रेम या प्रयाग क्षेत्री उत्पन्न झालं तर तो तुमचाच मोक्ष नाही, तर तुमच्या घराण्यातल्या 21 पिढ्यांचा मोक्ष साधून देतो. इतका अगाध महिमा या प्रयाग क्षेत्राचा आहे. पण त्या क्षेत्रामध्ये श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण ज्या भावनेने जातो ती भावनाच या क्षेत्राला तीर्थक्षेत्र करत असते. असा हा महादेव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात यावा, त्या रामनामाचं महत्व आपल्याला सांगून द्यावं आणि त्या रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होईल, अशी आपल्या जीवनाला दिशा लागेल तर खऱ्या अर्थाने आपण प्रयागात स्नान केलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.